सूत्रात गुंतलेलं मन. भाग 7. औषधांमुळे विराजला झोप लागली होती. कोणीही त्याला उठू नये म्हणून एक हवालदार बाहेर उभा होता. स्टेशनला जाऊन अवनी परत हॉस्पिटलमध्ये आलेली. तिला आता विराजला बघायची घाई झालेली. त्यातच ती गडबडीने आत जायला निघाली. पण हवालदाराने तिला ओळखले नसल्याने तिला तिथेच अडवले. हवालदार म्हणाले, "ओ मॅडम, कुठं?" अवनी डोक्यात हात लावत, "आता याला पण हँडल करावं लागेल. देवा." अवनी हसतच म्हणाली, "सर, मला विराजला भेटायचं." हवालदार म्हणाला, "सर झोपलेत, तुम्ही उद्या या." अवनी म्हणाली, "हे बघा, उगाच इश्यू करू नका. मी त्यांची बायको आहे." हवालदार म्हणाले, "सरांनी लग्न कधी केलं?" अवनी म्हणाली, "मला तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे. मला आधी आत जाऊयात." हवालदार म्हणाला, "अजिबात नाही, त्यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे." अवनी चिडूनच म्हणाली, "हे बघा, मला उगाच संताप आणू नका. उगाच भलतंच काहीतरी घडेल. माझ्याशी पंगा घेऊ नका." एवढा ते हमरी तुमरीवर आलेले त्या गोंधळाने विराज जागा झालेला. डॉक्टर पण लगेच तिथे आले. त्यांनी दोघांना शांत केले, दोघांना समजावून सांगितले आणि अवनीला त्याला डिस्टर्ब करणार नाही या अटीवर आत जाण्यास परवानगी दिली. अवनी आत गेली तर विराज झोपला होता. अर्थात झोपण्याचं नाटक करत होता. त्याच्या खांद्याला जखम झालेली, त्यामुळे तिथे ड्रेसिंग केलं होतं म्हणून त्याला शर्ट घातला नव्हताच. त्याला या थंडीत असं बघून तिला खूप वाईट वाटले. त्याच्याजवळ बसून ती एकटक त्याला बघत होती. डोळ्यातून पाणी थांबवायचं नाव घेत नव्हते. त्याचा हात हातात घेऊन ती नकळत हळूच बोलू लागली, "माझं नशीब इतकं सुंदर आहे असेल असं कधीच वाटलंच नव्हतं. माझ्यासारखाच प्रेम करणारा व्यक्ती मला भेटेल हे स्वप्नात देखील नव्हतं. आधी तुम्ही नाईटला जायचे तेव्हा करमतच नव्हते. खूप सवय झाली. अगोदर सवय वाटली, पण नंतर कळलं मी तुमच्या प्रेमात पडले आहे." क्रशला समोर अगदी जवळून पाहिल्यावर जशी लाजतात, तशी मी ऑफिसला गेल्यावर घरातील सगळं आठवून लाजायचे. काय करणार, अगदी पहिल्यांदा नव्याने प्रेमात पडतीये असं वाटत होतं मला. अगदी खरं सांगू, मला आता तुमची होण्याची खूप गडबड झालीये. तशी तर पहिल्यापासूनच तुमच्यासाठी मी तुमचीच होते. पण आता मला आपल्या नात्याला पूर्णत्वाला न्यायचं लपवून लपवून प्रेम करणं खूप झालं. आता जरा अवनी स्टाईलने प्रेम करावं वाटतंय. आणि त्यासाठी तुम्हाला लवकर बरं व्हावं लागेल. असं हात मोडलेला राहून चालणार नाही साहेब. तुम्हाला पण मला तुमची बनवायची गडबड नक्कीच असेल. सो गेट वेल सून." विराज हे सगळं ऐकत होता. तो अक्षरशः भावनिक झालेला. सगळ्या भावना एकाच वेळी तो फील करत होता. तिने प्रेमाची कबुली इतकी स्पष्ट दिली म्हणून पोटात गुदगुल्या होत होत्या. पण तिने मला झोपलेलं बघून सगळं कबूल केलं हो, म्हणून जरा वाईट पण वाटत होतं. आवडीने हळूच त्याच्या हातावर डोकं ठेवलं आणि तशीच बसून राहिली. हे नातं आता फक्त माझ्यावरच अवलंबून आहे असा विचार करत काहीतरी प्लॅन करत तिची तशीच तिथे झोप लागली. एकमेकांच्या सहवासाचा असर असेल. दोघेही शांत झोपले होते. सकाळी विराजला जाग आली तेव्हा ती त्याच्याजवळ नव्हती. त्याचा खूप हिरमोड झालेला, कारण त्याला वाटलं होतं की ती सकाळी मस्त हातावरून सरकून त्याच्या कुशीत झोपलेली असेल. मग मी असाच तिला निहाळत बसेल. मग तिला जेव्हा जाग येईल तेव्हा ती लाजेल आणि ती लाजताना माझ्या काळजाचा ठोसा चुकेल. नजरेने खेळ खेळला जाईल. पण आता तसं काही नाही होणार. ते म्हटल्यावर तोंड बारीक करून तो तसाच झोपून राहिला. जरा वेळाने गडबडीत अवनी आत आल्याने तो दचकलाच. अवनी हसतच म्हणाली, "इतकं दचकायला काय झालं?" विराज म्हणाला, "असं अचानक कोणी येतं का?" अवनी म्हणाली, "अचानक कुठे? मी येणारच होते. नर्सकडे निरोप दिला होता." विराज नाराज स्वरात म्हणाला, "त्यांनी मला काहीच सांगितले नाही. तरी मी किती विचार करत होतो की तू अशी न सांगता कशी गेलीस." अवनी म्हणाली, "बरं, आता मी आले आहे तर जरा फ्रेश होऊन नाश्ता करून घ्या, म्हणजे मला पुढची कामं आवरायला." विराज म्हणाला, ऑफिसला जायचे असेल तुला? आवरतो. जस्ट 5 मिनिट." अवनी हळूच म्हणते, स्वतःला बरं वाटत नाही तरीही दुसऱ्याची पहिली काळजी. तो उठायला जमत नव्हते म्हणून अवनी पुढे जाणार तेवढ्यात एक तरुण नर्स लगबगीने पुढे येऊन त्याला आधार देऊ लागली. अवनीला आहे तिथेच थांबावे लागले आणि तिचा चेहरा उतरला हे विराजने नोटीस केले. तोपर्यंत ती नर्स त्याला आत सोडून बाहेर त्याची वाट पाहू लागली. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाल्यावर त्याने डायरेक्ट अवनीला आवाज दिला. विराज म्हणाला, "अवनी?" नर्स म्हणाली, "हां बोला ना सर, काय मदत हवी आहे?" विराज म्हणाला, "माझी बायको अवनी, तिला प्लीज आत पाठवणार का?" हो म्हणतच नर्सने अवनीकडे पाहिले. अवनी आनंदाने आत गेली. अवनी म्हणाली, "हां बोला." विराज म्हणाला, "काय नाही, सहजच असे," म्हणून त्याने तिला डोळा मारला.
दोघे बाहेर आले तर तिथे नर्स नव्हती. अवनी म्हणाली, शर्ट वगैरे मी घेऊन आली आहे आणि असं लोकांसमोर उघडं राहायची काही गरज आहे. असं बोलत तिने त्याच्या अंगाभोवती टॉवेल गुंडाळला. टॉवेल त्याच्या भोवती टाकताना त्याची नजरानजर झाली. तिने नजर खाली झुकवली. तो मात्र हट्टाने नौटंकीपणे तिच्याकडे बघत होता. तिने परत एकदा वर पाहिले तर पुन्हा तेच. आता मात्र लाजून ती इकडे तिकडे बघू लागली. विराजने मला लाजताना बघू नये हाच एक उद्देश होता, पण तो मात्र आज वेगळ्याच मूडमध्ये होता. तिने परत एकदा त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने प्लीज म्हणत लहान मुलासारखे तोंड केले. ती पण फक्त ओठांनीच काय म्हटली. त्याने इशाऱ्यानेच किस असे म्हणत ओठांचा चमू केला. तशी ती पटकन मागे वळाली. डोळे बंद करून तशीच उभी होती तर तिला तिच्या कानाजवळ त्याचे उष्ण श्वास जाणवले. आता तिच्या अंगावरून गोड शहाऱ्यांची लाईनच लागली होती. तो तिच्या कानाजवळ येऊन हळूच फक्त प्लीज इतकंच बोलतो आणि तिथून जायला निघतो. तिला मात्र त्याला अडवायचेच होते. पण पुढे काय? गडबडीत तिने त्याला पाठीमागून मिठी मारलीच. विचार करायला तितकासा वेळही नव्हता ना. विराज म्हणाला, अवनी मला तुझ्याकडून एक किस पाहिजे. अवनी म्हणाली, मला नाही जमणार लगेच. आता इथे असं? विराज म्हणाला, बरं. असे म्हणून तो निघतच असतो. तेवढ्यात ती त्याचा हात पकडते. अवनी म्हणाली, पण तुम्ही मला किस केलं तरी चालेल. विराज म्हणाला, मला तुझी साथ हवी आहे. एकट्यानेच कोणती गोष्ट नकोय. अवनी आता अगदी त्याच्यासमोर येऊन उभी राहते. त्याच्या गळ्यात दोन्ही हात घालून म्हणते, डोक्यात इतका मार लागला आहे तरी किस मात्र पाहिजे. आणि तो पण एकट्याला घ्यायला नको. माझा पण सहभाग पाहिजे. खरं बोलू तर एकदा नाही तर खूप वेळा तुमच्या प्रेमात पडायला आवडेल मला. आणि त्यापुढे हे किस वगैरे खूपच छोटी गोष्ट आहे ना. विराज म्हणाला, तू केलेली प्रत्येक कृती गोष्ट ही माझ्यासाठीच मोठीच असणार आहे. आणि तात्पुरता आता मी किसवर भागवतो. जेव्हा बरा होईल तेव्हा मात्र तुला अजिबात सोडणार नाहीये. असं म्हणतच तो तिला मिठी मारतो. अवनी म्हणाली, याला मिठी म्हणतात, किस नाही. ती अशी बोलतच असते तोपर्यंत तो तिच्या कानावर ओठ टेकवतो आणि म्हणतो, झाली किसची सुरुवात. कान, मान, ओठ सगळीकडे फक्त विराजच होता. तीही नकळतपणे त्याला प्रतिसाद देत होती. हा प्रेमाचा अनुभव तिच्यासाठी पूर्णपणे नवा होता. तिचे दोन्ही हातही त्याच्या गालावर आले होते. तिच्या तोंडातून आपोआपच आय लव्ह यू हे बाहेर पडले. थोड्या वेळातच दोघेही भानावर आले. तो तसंच हसत तिच्याकडे बघत बेडवर झोपतो. अवनी त्याची ती नजर चोरत त्याला नाश्ता देते. तेवढ्यात तिची नजर परत त्याच्याकडे जाते. तो अजूनही उघडाच आहे हे तिच्या लक्षात येते. ती पटकन त्याला थांबवत उठते. एक मिनिट, पहिला हा शर्ट घाला. कोणाची नजर कशी असेल हे सांगू शकत नाही, स्पेशली त्या नर्सची. असे म्हणतच ती त्याला शर्ट घालत होती. सध्या फक्त विराजचा वेळ चालू होता. आता तो तिची जवळीक अनुभवत होता. विराज म्हणाला, तुझं ऑफिस? अवनी म्हणाली, सुट्टी घेतलीये. विराज म्हणाला, बरं मला सांग, काल त्या गुंड्याला इतकं मारायची गरज नव्हती. बाहेर कुणाला समजलं नाही म्हणून, नाहीतर तुझं काय खरं नव्हतं. अवनी म्हणाली, माझ्या मनात ते सगळे विचार आलेच नाही की त्याला मारल्यावर माझं काय होईल. तुम्हाला बघता क्षणी जे वाटलं ते केलं. विराज म्हणाला, इथून पुढे माझा विचार कर बाई. हात जोडतो. अवनी म्हणाली, इट्स डिपेंड्स ऑन सिच्युएशन्स. विराज म्हणाला, धन्यवाद तुम्ही. अशातच 2 दिवस जातात. विराजला डिस्चार्ज मिळतो. अवनीने महिनाभर सुट्टी टाकली होती. विराजला हे मान्यच नव्हतं, पण अवनीपुढे त्याचं काहीच चाललं नाही. अशातच काही दिवस जातात. दोघेही सरकारी नोकरदार असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांची किंवा जवळच्या मित्राची पार्टी असली की सगळे ऑफिसर्स एकत्र यायचे. पण अवनी मात्र नेहमी या सगळ्या गोष्टी टाळायची. आज रात्री अशाच एका पार्टीला दोघांनाही निमंत्रण आले होते. विराज खूपच उत्साहित होता. अवनीला मात्र जाण्याची इच्छा नव्हती, कारण विराजचा हात अजूनही जरा दुखत होताच. त्यामुळे ती त्यालाही जायला नको म्हणत होती. पण विराजच त्याने तिला कन्व्हिन्स केलंच. संध्याकाळी दोघेही तयार होत होते. अवनीने रेड मरूम रंगाची नेटची साडी नेसलेली. त्यावर ब्लॅक अँड मरूम डीप बॅकचा स्लीवलेस ब्लाऊज, साधं पोटापर्यंत येईल असं मंगळसूत्र, रेड फेंट लिपस्टिक, लाल टिकली, केस मोकळी सोडलेली. विराज शर्ट हातात घेऊन फक्त तिलाच बघत होता. तिने पटकन स्वतःचं आवरलं आणि न बोलताच त्याच्या हातातला शर्ट घेऊन त्याला घालू लागली. विराजला असं ब्लॅक शूटमध्ये बघून अवनीला त्याच्यासोबत घरातच थांबावे वाटत होते. त्याला टाय बांधताना त्याच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या शर्टवर हात फिरवायला लागली होती. तेवढ्यात विराज म्हणाला, काय बाईसाहेब, आज आपके इरादे कुछ अलग नजर आ रहे. अवनी म्हणाली, जी करता है. विराज म्हणाला, ए राहू दे, का पार्टीला जायचं?
अवनी म्हणाली, मला चालेल, तसंही तिथे खूप बोर होतो मला. विराज म्हणाला, सॉरी, आज जावं लागेल. रोहनने खूप रिक्वेस्ट केली आहे. नेक्स्ट टाईम कॅन्सल करू प्लीज. मित्र हा म्हणाला, अहो असं घाबरताय काय? खरंच ओळखलं नाही का? की देऊ ओळख करून? असे बोलत तो घाण हसत होता. अवनी म्हणाली, ओळखलं भाऊजी, कसे आहात? मित्र म्हणाला, मी मजेत. तुम्ही आता पार्टीला दिसत नाही त्यामुळे तो चार्मच राहिला नाही बघा. नाहीतर अगोदर समर्थसोबत पार्टीला यायचे तेव्हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन तुम्हीच असायच्या. तसं आजही खूप हॉट दिसत आहेत तुम्ही. समर्थ आणि त्याचे मित्र हे लांबून सगळं बघत होते. तिची होणारी गडबड, खाली गेलेली नजर त्यांना प्रचंड आनंद मिळवून देत होती. वेदिका पण विराजला कॉल करत होती, पण तो कॉल उचलत नव्हता. मित्र म्हणाला, मग वहिनी, आमची आठवण येते का हो? तेवढ्यात अचानक विराज तिथे येतो. तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. विराज म्हणाला, तुमची आठवण येते की नाही माहीत नाही, पण समर्थचे जे मित्र होते ते खूप नालायक होते. असे म्हणत ही मात्र त्यांची नेहमी आठवण काढते. तरी मी तिला म्हणतोच, अशा फक्त शिकलेल्या पण झिरो अक्कल असलेल्या बिनडोक लोकांची कशाला आठवण येऊन द्यायची? काय बरोबर बोलतोय ना मी? बाय द वे, हॅलो, मी PSI विराज, अवनीचा हजबंड. नाईस टू मीट यू मिस्टर. मित्र म्हणाला, मिस्टर अमोल, ओके बाय अवनी. असे म्हणून तो निघून जातो. विराज म्हणाला, काय मग मिसेस अवनी, त्या दिवशी तर खूप मारलंय त्या गुंड्यांना. आता आता काय झालं? त्या गुंड्यांनी तर मला मारलं होतं आणि हा समर्थचा मित्र नजरेनेच तुझ्यावर जवळजवळ रेपच करत होता. आता तर तू जास्त चिडायला पाहिजे होतं आणि चांगलाच मार द्यायला हवा होता. अशी कशी ग तू? स्वतःच्या बाबतीत इतकी शांत कशी राहू शकतेस? वेदिका म्हणाली, हो अवनी, विराजचं अगदी बरोबर आहे. ते बघ, समर्थ आणि त्याचे सगळे मित्र कसे हसत आहेत. तू वेळीच धडा शिकवायला पाहिजे. तेवढ्यात तिथे कपल्स डान्स सुरू होतात. विराजचे मित्र त्याला आणि अवनीला न्यू कपल म्हणून स्टेजवर घेऊन जातात. म्युझिक सुरू होते. दोघांनाही सगळ्यांचा विसर पडला होता. गाणं अगदीच त्यांना बेधुंद करायचं काम करत होतं आणि तेही बेधुंद होऊन एकमेकांच्यात गुंतले होते. हळूहळू जवळ येत ओठांवर ओठ नकळत गुंफले गेले. त्याचे हात तिच्या पाठीवर खेळू लागले होते. तेवढ्यात गाणं बंद होतं आणि हे एकाएकी जागे झाल्यासारखे भानावर आले. अवनी पटकन स्टेजवरून खाली आली आणि वेदिकाच्या मागे लपली. पण तिला थोड्या वेळापूर्वीच सगळं आठवलं आणि पाय आपसुकच समरच्या घोळक्याकडे वळले. खाडकन आवाज झाला. विराज स्टेजवरूनच तिच्याकडे पाहत होता. अवनी समर्थकडे बघत म्हणते, हे थोबाडीत अगोदरच बसायला पाहिजे होती, पण सोबत कोणाचाही विश्वास नव्हता, त्यामुळे लेट झालं असेल कदाचित, पण अंजी लेट होऊ देणार नाही. असे म्हणतच ती मागे वळते. तेवढ्यात विराज स्टेजवरच शिट्टी वाजवतो आणि म्हणतो, आय लव्ह यू अवनी. अवनी त्याला फ्लाइंग किस देते. वेदिका म्हणाली, काय प्रेम बहरत चालले, वा वा. पार्टी संपण्याची वाट न बघता दोघेही तिथून निघाले. मस्त थंडीत दोघेही लॉंग ड्राईव्हला निघाले होते. हातात हात घालून छान सनमपुरीची गाणी प्ले करून एकमेकांना एका शांत ठिकाणी गाडी थांबवून दोघे उतरतात. जवळच चालत चालत जातात. अवनी म्हणाली, छान होता ना आजचा दिवस? विराज म्हणाला, रात्रही तशीच छान होईल ही अपेक्षा. अवनी म्हणाली, ते काय मला माहीत नाही, पण आजचा दिवस मी विसरू शकत नाही. विराज म्हणाला, हेही चालेल. अवनी म्हणाली, आवडता चित्रपट? विराज म्हणाला, कबीर सिंग. तुझा? अवनी म्हणाली, कोणताही एक असा नाही. नाम शबाना, बेबी सिम्बा सारखे चित्रपट आवडतात मला. विराज म्हणाला, आवडता हिरो? अवनी म्हणाली, सलमान खान, प्रभास, रणवीर सिंग, अजिंक्य देव. आणि तुमचा? विराज म्हणाला, रणवीर कपूर. अवनी म्हणाली, आवडती ॲक्टर्स? विराज म्हणाला, तू. अवनी म्हणाली, ही चिटिंग आहे हां? विराज म्हणाला, ही रियालिटी आहे. तुला कोण आवडतं? अवनी म्हणाली, सॉरी, मी उत्तर देणार नाही. विराज म्हणाला, हे बघ, तू आता चिडतीयस. जे आहे ते मी सांगितलं. अवनी म्हणाली, बरं, मी सोडून अजून कोण आवडतं? विराज म्हणाला, हां, तू एक नंबरवर, नंतर मग कॅटरीना आवडते. अवनी म्हणाली, म्हणजे कॅटरीना? विराज म्हणाला, आता तुला जे समजायचं ते समज. अवनी म्हणाली, चला ना घरी जाऊया, खूपच थंडी आहे. विराज म्हणाला, तुला राग आला आहे का मला कॅटरीना आवडते म्हणून? अवनी म्हणाली, काही पण. विराज म्हणाला, अगं पण आता माझं लग्न तुझ्याशी झालंय, त्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाही. अवनी म्हणाली, झाली का तुमची नौटंकी सुरू? चला आता घरी जाऊया. विराज म्हणाला, बाप रे, घरी जायची कोणाला तरी खूप घाई झाली आहे. अवनी म्हणाली, ठीक आहे, बसूया मग इथेच. विराज म्हणाला, सॉरी, खूपच मजा झाली, चलो घर. असं म्हणतच त्याने तिच्या कमरेला विडखा घातला आणि दोघे परत निघाले.
आज अवनीला घरी जायची गडबड झालेली. सरप्राईज प्लॅन जो तयार करायचा होता. 12 वाजून गेलेले. विराजला आजचा दिवसही लक्षात नव्हता. पण अवनी काहीही विसरली नव्हती. आज त्यांच्या लग्नाला 1 पूर्ण वर्ष झाले होते. विराज करतच ती त्याच्या मिठीत विसावली. उद्याचा प्रत्येक क्षण तिला परफेक्ट स्पेशल करायचा होता. तो विचार करतच ती झोपी गेली.